राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या आधीच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। पण का, कधी, कुठे आणि कसं हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। येत्या 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सुद्धा वर्धापन दिन असतो। हे दोन्हीही वर्धापन दिन पुणे शहरातच वेगवेगळे साजरे केले जाणार आहेत। पण त्याआधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे साखर उत्पादनामध्ये एआयच्या माध्यमातून वापर करून याचं उत्पादन कसं वाढवता येईल या संदर्भात एक बैठक होणार आहे। या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार हे दोघे उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला अजित पवार आणि शरद पवार या दोन्हीही गटांचे वेगवेगळे पुणे शहरात वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत। मागच्या आठवड्यात सुद्धा याच विषयावर एक बैठक या दोघांचीही झाली होती। या बैठकीला सुद्धा शरद पवार आणि अजित पवार दोघेही उपस्थित होते। गेल्या आठवड्यात असेल किंवा गेल्या काही महिन्यात असेल, अजित पवार आणि शरद पवार हे अनेक ठिकाणी कार्यक्रम असतील किंवा बैठक असतील या ठिकाणी एकत्र उपस्थित आपल्याला पाहायला मिळालेत। मात्र जेव्हा अजित पवारांनी बंड केला तेव्हा कार्यक्रम पत्रिकेत नाव असून सुद्धा अजित पवारांनी शरद पवार ज्या मंचावर आहेत त्या मंचावर जाणं किंवा त्या व्यासपीठावर जाणं टाळलं होतं। मात्र आता जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार हे बैठकींना उपस्थिती लावतात आणि ते शेजारी सुद्धा बसतात। त्यामुळे वर्धापन दिन जरी वेगवेगळे साजरे केले तरी शरद पवार आणि अजित पवार हे मनाने एकत्र आलेत की काय असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।